की तुम्हाला किती पेमेंट पाहिजे, की ऍटलीस्ट अजून 1-1.5 तास. तेवढ्यात लगेच तिला कलिक नाही का हाताचा खेचून म्हणतो की नाही 1.5 तास नाही, उद्या तुम्हाला यायला लागेल, कारण आज त्यांच्या. हे व्हॉट्सअप एव्हरीबॉडी, यू वॉचिंग माय चॅनल. आणि आपण घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे पण रोड मॅप्स असतात किंवा जे पण तुमच्या करिअर रिलेटेड गायडन्स असतात ते नाही आहे, पण ह्याच्यामध्ये रिअल एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत, ज्यासाठी तुम्ही खरंच तर थंबनेलला क्लिक केलेलं आहे आणि जे आमच्या दोघांबरोबर घडलेलं आहे. आणि खूपच अवघड गोष्ट घडलेली आहे आणि हसण्यासारखी पण आहे. पण ती व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सगळ्या मित्रांबरोबर शेअर करा, कारण हे सगळ्यांसाठी उपयोगी होणार आहे. जर तुम्ही 3rd इयर 4th इयरमध्ये जरी असाल तरी तुम्हाला ते उपयोगाचीच होणार आहे. कारण तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जॉब हंटिंगसाठी बाहेर निघणार आहात तेव्हा ही तुमच्याबरोबर कधी ना कधी तरी घडणारच आहे, जे आमच्याबरोबर घडलेली आहे आणि खूप जणांबरोबर घडते. सो व्हिडिओला नक्की बघा. हे व्हिडिओ तुम्हाला जो आम्ही बनवतोय ह्या बनर पार्टचं कारण काय, कारण बरेच पोरं नाही का चांगल्या घरात नाही येतात, बरेच खूप मिडल क्लास घरात नाही येतात, खूप गावात नाही येतात. जर तुम्ही पण हा व्हिडिओ बघतायत तर तुम्हाला पण माहिती आहे की तुमचे जे फ्रेंड्स असतील ते रूमवर राहतात, गावावर येतात, तिथं राहतात आणि त्यांचं एक स्वप्न असतं की बाबा काहीतरी IT मध्ये करायचं आहे, IT मध्ये जॉब मिळवायचा आहे. आणि असं म्हणून ते येतात, पैसे खर्च करतात इंजिनिअरिंगसाठी, वर्षाची खूप मोठी फी आहे, तुम्हाला पण माहिती आहे. म्हणाल होतं आणि मी माझ्या मित्राला पण घेऊन आलेलं आहे, कारण त्याच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आमच्या दोघांबरोबर एकत्र घेऊन आलता. याचं नाव माझं नाव स्वराज पोबळे. सो आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, मध्ये कोरोना आला होता. त्यामुळे बरेच सगळ्याच ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे पण जे CS-IT वाले एम्प्लॉईज होते, त्यांना ऑफिसवाल्यांनी एक वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. जेणेकरून काय होतं, त्यांची एक फिक्स सॅलरी त्यांना भेटत होते. पण नकळत तसंच सिव्हिल झाले, मेकॅनिकल झाले, काही कंपन्यांनी त्यांचे एम्प्लॉईज काढले होते, कारण काही त्यांना पण काही पर्याय नव्हता. सो नकळत काय झालं, जी आपली ही नवीन जनरेशन आहे, ती नकळत CS-IT ह्याच्याकडं वाढत चाललेली आहे. त्यामुळे काय झालंय, की जेवढे खरंच म्हणजे इंजिनियर्स आहेत, बाहेर पडतात ते, तेवढे खरंच मला सांगा तुम्ही आहेत का जॉब मार्केटमध्ये अवेलेबल? आपल्या सांगा अजिबात नाही तेवढे जॉब अवेलेबल. सो काय झालंय, हे जे फेक जॉब आणि आम्ही असं बोलत नाहीये की बोलायचं म्हणून जॉब्स नाहीयेत. जर तुम्ही पण आत्ता बघत असाल तर तुम्ही पण कुठल्या तरी बॅकग्राऊंडमध्ये असाल, मोस्टली तर तुम्ही कम्प्युटरमधूनच असताल जर बघत असतील तर. आणि तुम्हाला पण माहिती आहे की जॉब हंटिंग किती अवघड झालेलं आहे, जॉब लवकर भेटतात तिथं. आणि त्यामुळेच काय होतं, हे जे फेक जॉब स्कॅमर्स आहेत ते अजून वाढत चाललेले आहेत. आणि त्यांनी तुम्ही असं त्यांना बळी पडू नये म्हणून आम्ही दोघं एक छोटासा एक आमचा एक प्रयत्न राहील. तो प्लीज तुम्ही आता पुढचा व्हिडिओ पूर्ण नीट ऐका. तर आता येऊया आपण खरं म्हणजे थांब अरे थांब थांब. आता ते ते का आलेत? तर आपला एक्सपिरियन्स सांगा की आपल्याला काय झालं नेमकं? तर आपण त्यांना ते सांगूया. तर त्याच्यावरच येऊया आपण. सांगा. तर झालं काय, हे सुरू झालं सगळं 2 महिने आधी. आणि 2 महिन्याआधी सगळे तुम्हाला माहिती आहे 2025 पास आउट झालेले आहेत आणि 25 पास आउट झाल्यामुळे सगळे जॉब शोधतात आहेत. आणि 2 महिन्याआधी पण काय झालं, एक मेल आला. आता त्या मेल बघून नाही का मी खुश झालो की वॉक-इन्स व्हायला लागले, म्हणजे ऑफलाईन पण आपण अप्लाय करू शकतो कुठं ना कुठेतरी. ते बघितल्यानंतर मी जेव्हा मेल बघितला त्यामध्ये मल्टिपल रोल्स लिहिले, त्या बऱ्याच गोष्टी लिहिल्या ज्या मला जेन्युइन वाटत होत्या. आता कारण मला माहीत नव्हतं की मेल कसे असतात. सो मी माझ्या मित्राला विचारलं, तर कारण तो ऑलरेडी मागच्या आठवड्यात लागला होता एका कंपनीमध्ये, तर तो चेक करेल म्हणून त्याला पाठवलं. तो म्हणला की हा जेन्युइन वाटते. मग पुढच्या सकाळी आम्ही काय केलं, पुण्यामध्ये गेलो, जिथं लोकेशन आम्हाला दिलं. त्या लोकेशनवर ॲटलिस्ट 60 to 70 स्टुडंट्स मला वाटतं आले होते जवळपास, म्हणजे काउंट नाही केलं पण जवळपास 60 to 70 स्टुडंट्स असतील. आणि मग तिथं वरती ऑफिसमध्ये गेल्यानंतर 30 to 40 जण ऑलरेडी इंटरव्ह्यूला होते आणि हा टायमिंग होता 11 ते 1च्या दरम्यानमध्ये सांगितलं होतं त्यांनी. आणि मग तिथं गेलो तर तिथं जी रिसेप्शन होती ती म्हणते की तुम्ही रिझ्युमे सबमिट करा, खाली वेट करू शकता. मग तिथून खाली आलो आम्ही, 1.5 तास तिथं थांबलो जवळपास. आणि 1.5 तास थांबल्यानंतर ती काय म्हणते, खाली आली तिचा कलिक आणि ती खाली येते. मग तिला आम्ही विचारतो की बाबा किती वेळ थांबायला लागणार आहे आम्हाला, तर ती आम्हाला म्हणते की ॲटलिस्ट अजून 1-1.5 तास. तेवढ्यात लगेच तिला कलिक नाही का हात असा खेचून म्हणतो की नाही 1.5 तास नाही, उद्या तुम्हाला यायला लागेल, कारण आज त्यांच्याच जे 30-40 जण गेले त्यांचेच इंटरव्ह्यू चालू राहणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये आम्हाला काय असं विशेष वाटत नव्हतं, पण मग आम्ही ठीक आहे उद्या येऊ नाही का. तर मग घरी आम्ही तिथून निघून आलो. आणि त्याच्यानंतर मग आमच्या डोक्यात असं आलं की आता आज पण गेले पुण्यात तर उद्या पण जायचं, कसं म्हणजे लांब पडतं ना, कारण आम्ही राहतो इथं पिंपरी चिंचवडला आणि पुण्यात रोज जाणं पण इंटरव्ह्यू शक्य नाही तेवढं. सो ह्याच्याबरोबर तर माझा कॉन्टॅक्ट नव्हता झाला. आणि बाय डिफॉल्ट काय झालं की ह्याला पण तोच मेल होता. आणि ह्याच्याबरोबर काय झालं मग तुम्ही ऐकू शकता. हां, तर मला पण मेल आला होता कंपनीचा. फक्त काय होतं, लोकेशन तीच होती, फक्त कंपनी वेगळी होती. तर काय झालं होतं, मला थोडंसं पर्सनल काम असल्यामुळे मी त्या दिवशी नव्हतो गेलो त्यांच्यासोबत. तर मी नेक्स्ट दिवशी गेलो.
तर माझा टायमिंग होता 1:30चा मला इंटरव्ह्यू होता शेड्यूल टायमिंग. तर मी लोकेशनवरती पोहोचलो वगैरे आणि तर झालं कसं माझ्या अगोदर ऑलरेडी एक 20-25 जण ऑलरेडी टेबलवरती बसलेले होते इंटरव्ह्यूसाठी. मी जाऊन वगैरे बसलो. त्यानंतर त्या मुलांचा वगैरे झालं इंटरव्ह्यू ते काय करायचे, ज्यांचा इंटरव्ह्यू झाला ना, की ते त्या मुलांना वेगळं शिफ्ट करायचे आणि आम्हाला वेगळं ठेवायचे. जेणेकरून आमचं कॉन्टॅक्ट नको व्हायला पाहिजे. तर ते वगैरे झालं. त्यानंतर माझा इंटरव्ह्यू टर्न आला. इंटरव्ह्यूसाठी वगैरे गेलो. तर त्या मॅडमनी माझं एक फर्स्ट राउंड घेतला. आपलं एक मिनी क्वेश्चन्स वगैरे म्हणा किंवा आपलं जनरल बेसिक मला विचारलं, की माझा Pythonमध्ये डोमेन माझा आहे. तर मग त्यामध्ये मला विचारलं आणि त्यानंतर एक मला मग ते मॅडम म्हटलं, की "ठीक है आप सिलेक्ट हो गए फर्स्ट राउंड के लिए." मला आनंद झाला, की अरे वाह! की फर्स्ट राउंड क्लिअर झाला. नाही मलाही आनंद झाला, की फर्स्ट राउंड क्लिअर झाला. त्यानंतर मग आम्ही सेकंड राउंडला मग ती मॅडम बघा, आता ते कसे स्कॅम कसे करतात बघा. तर त्यांनी मला एक असं पेपर माझ्यासमोर केला आणि मला काही कंपनीची नावं सांगितली मोठ्या-मोठ्या कंपनीजची आणि प्लस साइडला मला सांगितलं, की आम्ही एवढे पॅकेज त्यांना प्रोव्हाईड करतो, ते आपल्या स्टुडंट्सला. मग ते ठीक आहे झालं म्हणलं. तर मला म्हणले, "मला काय सांगता तसं एवढं सगळं ना?" मग ते मला काय म्हटले, की "बघा आता येतो मी स्कॅम कसं करतात ते." तर ते मला म्हटले, की "मला 5,000 तू आता भर." हां, ते पण कॅशमध्ये. ते ऑनलाईन घेत नाहीत. कॅशमध्ये भर. आणि मी म्हटलं, "का बरं?" ते का मग ते म्हणले, "ती आमची प्रोसेस असते." ते कशा असते, तर आता मी 5,000 जर भरले, तर मला ते सेकंड राउंडला बसवून देणार. ते झालं आणि ह्याचा रिझल्ट 3 दिवसानंतर लागणार आणि त्यानंतर मग जर मी क्वालिफाय झालो, तर मग मला माझे पैसे माघारी भेटणार. नाहीतर मग ते माझे पैसे बुडीत. बघा. असं म्हणतात ते, बुडीत ते. त्यानंतर असं झालं, मग मला थोडंसं डाऊट वाटलं, की नाही, आहे बसला नाही, की हे 100% फेक आहेत म्हणून. तो मी तिथं काही ₹1 पण भरला नाही. तर मी आपलं बाहेर निघून आलो आणि त्याचं ते मग नंतर काय झालं, माझ्या एक मित्राची ओळख झाली तिथंच एकाची. तर त्यांनी पैसे भरले होते. तर स्कॅम कसा झाला, की त्यांनी पैसे भरले होते आणि त्याला नंतर ₹1 पण त्यांचा नंतर आला नाही. म्हणजे त्याला राउंडला तर फेल सेकंड राउंडला. प्लस त्याचे पैसे पण ₹5,000 त्यांनी काही दिले नाहीत, की तुम पास नहीं हुए इसलिए हम तुमको ये नहीं ले रहे. असं सरळ ते बोलतात आणि काही नाही आणि हा खरं तर आणि लिटरली खूप जण फसतात. आता तो खूप तसा हुशार होता, त्याला माहिती होतं, की आपल्याला पैसे कुठे भरायचे. तो आला निघून. मी म्हणलं पण अजिबात ते वेळेस पोरं होते. आता तुम्ही समजा ना 10-15 पोरं असतील, त्यातले 2-3 जण तरी बसले भारतात आणि दिवसातनं जर 60-70 पोरं आहेत, तर तुम्हीच बघा. आणि प्लस तुम्ही तिथे जर गेले ना, फुल एसी ऑफिस, फुल सगळं एकदम तुम्हाला कुठूनच वाटलं नाही तर ते ऑफिस नाही की. मी जिथं गेलतो इंटरव्ह्यूला, मला असं वाटलं नाही, की हे लोकं स्कॅम करतात किंवा असं फेक प्रोव्हाईड करतात म्हणून. तर तुम्ही काळजी घ्या. आणि दुसरा प्रसंग अजून एक घडला होता माझ्याबरोबर. मी आणि माझी अजून एक फ्रेंड होती, ती पण येणार होती आणि हा पण येणार होता. त्या दिवशी आता सेकंड टाईम नाही का आमचं हे सगळं झालं होतं, तर आम्ही डिस्कशन करून ठेवलं होतं. तर ह्याला पण तोच मेसेज आला होता. आता हा मेसेज नाही का ईमेल थ्रू नाही आला मित्रांनो. हा मेसेज WhatsAppला आलता. बघा प्लीज. आता WhatsApp थ्रू आला मेसेज. आता मेसेजला आम्ही पहिलं रीड केलं, म्हणलं इथं पण सगळं नाही का त्यांनी प्रोव्हाईड केलं होतं, की असं-असं असणार आहे आणि मल्टिपल. आता कधी-कधी काय होतं मित्रांनो, फक्तच मेल येतील नाही असं नाही कंपनीचं. जर कंपनी नवीन असतील ना, जर स्टार्टअप्स असतील, तर ते कंपनी तुमच्याकडे पण रीच आउट करतात. पण काही-काहीच त्यातले जेन्युइन असू शकतात. काही-काही फ्रॉड पण असू शकतात. मग त्यांनी आम्हाला बोलावलं. आता आम्ही गेलो तिकडं पुण्यामध्ये सेम हा पण लोकेशन नाही का तुम्हाला मी लोकेशन दाखवतो आणि जे पण आमच्याकडे प्रूफ्स आहेत सगळे तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा. आणि मोस्टली त्या ठिकाणी म्हणजे मी म्हणत नाही, की सगळेच फेक असतील, पण ऑलमोस्ट 90% तरी ते लोकं तुमच्याकडनं स्कॅम असतात. हां. बऱ्यापैकी असं जेन्युइन खूप कमी भेटतात, की जे असतात जेन्युइनवाले. आता तिथं पुण्यामध्ये गेलो आम्ही हां. आता पुण्यामध्ये गेलो. आता हा आमच्यासोबत येऊ नव्हता शकला त्याच्या दिवशी कारण हा आमच्यापेक्षा पण लांब राहतो चाकणला. मग हा येऊ नाही शकला. सो मी आणि माझी फ्रेंड गेलो. आम्ही तिकडे पुण्यामध्ये गेलो. आता ते बिल्डिंग जी होती ना, ती बिल्डिंगमध्ये कुठं ऑफिस असलं पाहिजे. वरती फर्स्ट, सेकंड फ्लोअर किंवा ग्राउंड फ्लोअर. तो ग्राउंड फ्लोअरवर ऑफिस नव्हतं. ते आतमध्ये होतं. म्हणजे नाही का कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे आणि त्याच्यामध्ये खाली ऑफिस. आता खाली गेलो आम्ही. आधी तर आम्हाला खूप डाऊट वाटला. पण खाली गेलो. खाली गेल्यानंतर एक ऑफिस होतं तिथं आणि ऑफिसमध्ये नाही का जवळपास 15 ते 16 स्टुडंट्स बसलेले होते. आता स्टुडंट्सला बघून आम्ही पण म्हणलं, "चल ठीक आहे, काहीतरी फेक नाही, काहीतरी आलेत कोण ना कोणतरी." सो आणि तिथं सगळे प्रोफेशनल आहे. तुम्हाला रिसेप्शन भेटेल, तुम्हाला ते सगळे काम करणारे प्रोफेशनल लूकमध्ये लोकं दिसतील आणि बाहेर पण लोकं दिसतील, जे चिल आउट करायला थांबतात ऑफिसमधून थोडासा ब्रेक घेण्यासाठी. तसे पण लोकं त्यांनी थांबवले होते लिटरली. आणि हे सगळे पेड असतात. कोणी आणि कोणी असं म्हणजे कोणाला ओळखत पण नाही कधी-कधी असं होतं. फक्त पैसे देऊन ते लोकं ते आणतात, की इथं उभे राहा किंवा थोडंफार असं कोऑपरेट करा बास. आता तिथं खाली गेलो. खाली गेल्यानंतर ना झालं काय सांगतो तुला पण तू पण ऐक तुला पण मी सांगतो. पण नव्हतो. तर तिथं गेल्यानंतर ना आम्हाला दोघांना विचारलं, की तुम्ही कशासाठी आले? तर आम्ही सांगितलं WhatsAppवर असं तुमचं संसार आम्हाला मेसेज आलता आणि हे जवळपास 1 वीकपासून येत होतं मित्रांनो. असं नाही की काल आला आम्ही गेलो. 1 वीकपासून येत होतं कारण मला कळलं होतं, की हे फेक जॉब्स येतात म्हणून मी थोडंसं लांबच राहत होतो.
पण हा पण मला म्हणला तर जाऊ. मग आमचं डिसाईड झालं, पण ह्याचं काहीतरी रिझन मग cancel झालं. मला मी कॅन्सल केलं आणि त्यांना हां, दिलं आणि मग तिथपर्यंत गेलो आम्ही. आता तिथं गेल्यावर त्यांना रिझन दाखवलं, मग त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं आणि हा सगळ्यात मला नाही का थोडासा फिशी का वाटला, कारण ऑलरेडी स्टुडंट्स खूप बसले होते. आम्ही जेव्हा त्यांना मेसेज दाखवला, त्यांनी आम्हाला डायरेक्ट फर्स्टची जी सीट असते ना इंटरव्ह्यूमध्ये जाण्यासाठी, तर तिथं सगळ्या फ्रंटला बसवलं आम्हाला दोघांना. आता आम्ही तिथं बसलो. आम्ही डिस्कस करतच होतो दोघं जण, की जायचं कसं आहे, काय का असं का केलं आपल्याबरोबर नाही का डायरेक्ट फर्स्टला का डायरेक्ट टाकलं. फर्स्टला आपण कसं काय आलो. तर असं बोलता 2 मिनिटात त्यांनी आतमध्ये बोलवलं. आतमध्ये बोलवलं आणि तिथं ऑफिस तर एवढं छोटंसं मिळतो म्हणजे काय सांगू तुला असं एवढंच ऑफिस. बारीक ऑफिस असतं एवढं ऑफिस की 2च जण होऊ शकतात. हो. 2 इंटरव्ह्यूवर एक बसू शकतो. आराम. आणि तो कंपनी म्हणजे कंपनी असू शकतात छोट्या, पण ऑफिस तुम्ही बघू शकता की लय मोठं ऑफिस हे लोक अफोर्ड पण नाही करू शकत, म्हणून हे छोटेच ऑफिसेस असतात. थोडक्यात. आणि मग तिथं त्यांनी आम्हाला एक थोडेफार बेसिक क्वेश्चन केल्या. आता हे जेव्हा पण तुम्हाला ओळखायचं असेल ना, यांची ॲक्सेंट बघा तुम्ही, जास्त ॲक्सेंट मारतात इंग्लिश. हो, खूप म्हणजे नॉर्मली खूप येतं, कंपनीमध्ये जाणार ना, तर तुम्हाला एवढे ॲक्सेंट नाही भेटणार, पण हे लोक लय ॲक्सेंट मारतात. आणि ते झालं. मग आता सिंपल क्वेश्चन्स त्यांनी विचारले आम्हाला. क्वेश्चन विचारले, आम्ही दिले 2 ते 3 क्वेश्चन विचारले. की ते जास्त लोड घेतच नाही. ते मला फक्त बेसिक विचारतात. मला ते विचारलं होतं व्हॉट इज हॉबीज हा प्रश्न होता. मी फर्स्ट राउंडला गेलो इंटरव्ह्यूला आणि त्यांचे प्रश्न बघा मला काय होते, व्हॉट आर युअर हॉबीज आणि काय. हे झालं. मग त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले. आता प्रश्न विचारला आम्ही ते दिले. आता ती आम्हाला काय म्हणती, सेम हा वाला सेम. बरोबर झाला. जसं की 3 इडियट्समध्ये नाही का, 3 इडियट्समध्ये कसं सांगतात, तो म्हणतो की इमोशनली बॅकग्राऊंड सांगतो आणि ते म्हणतात, "कितना ऑफर लोगे? कितना पॅकेज लोगे?" सेम ते आम्हाला लिटरली आम्हाला विचारते, की तुम्हाला किती पेमेंट पाहिजे? आता थोडंसं मग गणलं. आता इथं असं कोण कंपनी तुम्हाला कधी विचारणार, कारण आम्ही मॉक इंटरव्ह्यू देतो. माझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये चालू होतं. बरेच मॉक्स मी देत होतो. कारण असं कोणीच क्वेश्चन डायरेक्ट विचारतच नाही, अजिबात नाही विचारत. पण ते आम्हाला विचारतं, की तुम्हाला किती पॅकेज हवा आहे? आम्ही झालो खुश आणि थोडासा फिशी पण डोक्यात. जेव्हा तुमच्याकडे जॉब नसतो ना, तुम्ही एक प्रश्न हे निर्माण करता मनामध्ये, की हे फिशी आहे का? आणि दुसरा प्रश्न तुमच्या निर्माण होतो मनामध्ये, की हा मी करायला पाहिजे. असं 2 गोष्टी तुमच्या डोक्यात चालू असतात. मग आम्ही काय केलं, की त्यांना विचारलं, की 3.5 असं सांगितलं आम्ही आमचं जे काय होतं. मग ती काय म्हणते, की त्याच्यानंतर तिने खरा रूप दाखवला तिचा. ती म्हणते, की तुम्हाला ₹3,500 भरावे लागतील, तरच तुमचा पुढचा राउंड. बघा आला का नाही पैशावरती म्हणजे नकळत ते पैसे येतात. मला 5,000 मागितले आणि ह्याला 3,500 मागायचे. आता तिने 3,500 मागितले. 3,500 मागताना काय म्हणते, की जेव्हा तुम्ही पैसे भरला ना, तर तुम्ही दुसरा राउंड देऊ शकता. 5 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर तुम्हाला कॉल येईल. तो टेलिफोनिक राउंड द्यायचा. टेलिफोनिक राउंड नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करून घ्यायचे आणि उद्या इमिजिएटली जॉइन करायचं. आणि कंपनीची लिस्ट पण देतात लिटरली तुम्हाला, की कुठली कंपनीमध्ये जायचंय. देतात. आणि मी म्हणलं, जर आता हे फेक, आता आम्हाला नाही माहिती की हे लिटरली खरंच फेक होतं का? पण अशी कुठलीच कंपनी देत नाही की तुम्हाला डायरेक्ट या आणि आमच्या कंपनीमध्ये बघा. जॉइन आणि ते पैसे पण घेणार नाही लिटरली. आणि असं जर होतंय, तर मला नाही माहिती मग गव्हर्नमेंट काय करते किंवा दुसरे लोक काय करतात डोळे झाकून, आणि असे ओपनली का होतंय गोष्टी. हो. जर तुम्हाला फसायचं नसेल ना, तर मित्रांनो कुठेही जाऊ नका आणि असले पैसे-बिसे देऊ नका. फिरा, कंपनीबद्दल माहिती काढा, Googleवर बघा. असे बरेच प्रसंग तुम्हाला बघायला भेटतील न्यूज. आमच्याबरोबर तेच झालं कारण तिने 3.5 मागितले. मला कळलं हे सगळं फिश आहे. मी तिला म्हणलं, "मी काय देऊ नाही शकत." तर ती मला म्हणते, की "पॅरेंट्स समोर पेरेंट्सकडून ॲडजस्ट करा. 3,500 तुमच्यासाठी एक मोठी अमाउंट नाहीये जर तुम्ही जॉबला बघताय." असं ती आम्हाला म्हणते लिटरली. तर मग आम्ही तिला म्हणलं, की "आम्ही नाही करू शकत, आता नाही पे करू शकत." मी तिला क्लिअर बोललो. आणि मग आम्ही फोन पण करून दाखवला, की काहीतरी बोलतंय म्हणून. कारण मला तिथून कटकायचं होतं. मला तिथं थांबायचंच नव्हतं लय वेळ. कारण मला कळलं होतं हे काही ना काहीतरी फेक आहे. सो मी घरी फोन करायचं नाटक केलं, बोललो आणि तिला म्हणलं, की माझ्याकडनं नाही होणार. मी तिथून ऑफिसमधून बाहेर निघालो आणि तिथून आल्यानंतर ना असं बाई श्वास खुलल्यासारखं झालं. नको म्हणलं बाई. मी पण तसंच केलं. मला म्हटले, की बरं म्हटलं मॅडम ठीक आहे, पण म्हणजे घरी फोन करावा लागेल. म्हणजे ठीक आहे करा आमच्या समोरच. म्हणलं समोर म्हटलं मी बाहेर पण बोलतो. नाही, इथेच बोला. तिथे मला बाहेर पण बोलत नाही. हां, लिटरली बाहेर पण. म्हणजे आमच्या समोर फोन करा. तर मी पण असंच केलं. म्हटलं मॅडम इथे रेंज नाही यारा. त्यांना असं म्हटलं. म्हणले नाही ऐका. म्हणले तरी मी मग मी ह्याला फोन केला. मी घरी जाऊन ह्याला फोन केला आणि असं बोललो. आम्हाला म्हणतो काय चाललंय आणि असं मग मी म्हणलो मॅडम नाही मान रे घरवाले आम्ही उठून आलो बाहेर. असं होतं. म्हणजे लिटरली असंच होत असेल तुमच्याबरोबर. हे आम्ही आता असं सांगतोय, पण बरेच पोरं नाही का लिटरली तिथे जातात. आता मी जातात. सेकंड टाईम जिथं गेलो तर तिथं पण 15-16 पोरं होते. आता तुम्ही सांगा 15-16 पोरांमधून ॲटलीस्ट एक तरी फसत असेल रोज. 1 ते 2 तरी फसत असतील.
मग तुम्ही बघा तुम्हाला याच्यामध्ये फसायचं आहे का थोडं इन्फॉर्मेशन गोळा करायची. जर तुम्ही आता आय टीमध्ये पुण्यासारखे किंवा मोठ्या बँगलोरसारखे मुंबईमध्ये जर येत असाल तर तुम्हाला थोडीशी कंपनीची माहिती काढता आली पाहिजे. फेक जॉब्स कसे असतील हे माहिती पाहिजे. सो ईमेल जर जेन्युइन गोष्टी असतील त्याच्यामध्ये तरच जावा. आणि जर तुम्हाला कुठलं गेल्यानंतर पण जर तुम्ही पैसे मागत असत तुम्हाला तर ते लिटरली तुम्ही तिथं त्यांना एंटरटेन करू नका, तिथून निघून या. आता तुम्हाला एक ह्याच्यातनं तुम्हाला सांगायचं हेच होतं की बाबा जिथं पण पैसे मागतील किंवा जिथं पण तुम्हाला ऑफर देत असतील 10-15 हजार डायरेक्ट, तर तिथं जाऊ नका. असं काही नसतं. ते 2 महिने तुम्हाला जॉब देतात. तिथून नंतरनं तुमचा परफॉर्मन्स कमी आहे किंवा काय कमी आहे असं करून काढून टाकतात. आणि जी पण आम्ही स्टोरी सांगितली ती कुठली बनवून नाही सांगितली किंवा कंटेंटसाठी नाही सांगितली. अजिबात नाही, अजिबात. तुम्हाला खर्च लाईफसाठी केलं जर स्वतःहून पण बघत असताल जे इंटरेस्टने बघतात ते, तर त्यांच्याबरोबर पण एक गोष्ट घडलेली आहे किंवा तुमचे जे मोठे कलिग्स असतात 4th इयरमध्ये किंवा 4th इयर पास आउट असतील, तर तुम्ही त्यांना पण जाऊन विचारू शकता. हे गोष्टी त्यांच्याबरोबर पण घडल्या असतील बऱ्याच वेळा. आणि आणि जर जर असं घडलं तर नक्की आम्हाला सांगा कमेंट्समध्ये. आणि तुमच्याबरोबर जर घडल्या असेल ना तर तुमची स्टोरी कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला पण सांगा. सो तू पण एकदा सांगून दे त्याला काय करायचं. त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे मेनली जे फ्रेशर्स आहेत, जे जॉब हंटिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो दॅट्स ऑल. थँक यू. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. हा होता स्कॅमसाठी. पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन येऊ आणि तोपर्यंत टाटा, बाय बाय.